चांगला डोक्यात विषय ठेवला. आणि आई इथं आल्यापासून ना पहिल्यांदाच बाहेर पडते खरं तर. निघालोय विथ फॅमिली हे छान रोपटे घेऊन. कसं सेलिब्रेट करण्यासाठी. आता एक हे जे रोपटं दिसतात तुम्हाला, तर गेला खऱ्या अर्थाने ना चांगल्या स्पेसची आणि मातीची गरज आहे. दुसरे जे आपल्याकडे छोटेसे, त्यामुळे त्यांचं काय नाही एवढं. परंतु वडाच्या याची खरी जागा ही तिकडे बाहेरच आहे की नाही, ते गॅलरी मध्ये नाही. परमिशन घेतली तिकडे जातोय आता. आईला पण सोबत घेऊन जातोय, तिला पण थोडस चेंज, कारण ती घराच्या बाहेर जास्त पडतच नाही. असं किती म्हटलं ना तरी नकोच म्हणते. पण म्हटलं आज चल, की या निमित्ताने तरी चल. तर आता चला पटकन ती गाडीमध्ये मी आणि श्री पाय पाय करत जातो जवळच. हो हो. आणि बघा आमच्या धमडं कसे बसले. या इथं बसलेली आहे. खांद्यावर टिकाऊ कोरे खांदा. चला तर आता आहे ना आपल्या त्या रोपट्याला लावण्यासाठी आहे ना छान आपल्याला खोदून घ्यायचं, जेणेकरून त्याची वाढ चांगली व्हावी. एक 3 ते 3 फुटाचा तर कमीत कमी खड्डा असणं आवश्यक आहे. आणि पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे त्याला जास्त आपल्याला काही करायची गरज नाही, आपोआप ते चांगलं ग्रो होणार आहे. आणि आपलं लक्ष हे असणार आहे, कारण डेली वर्ष इथं काय करते, वॉकिंगला येते. त्यामुळे छान आठवण आहे. आणि दररोज समोर दिसतंय की किती आलंय, केवढं आलंय दररोज दररोज. आणि खूप छान कोल्हापुरातली आठवण असणार आहे. एवढं भुसभुशीत आहे ना सगळं हे, तर आपल्याला जास्त काही करायची गरज पडणारच नाही. कुठे आलोय आपण? दही कुठे आलोय ग? प्लास्टिक आहे ना. काय करतायत बाबा? आमच्या लग्नाला 14 वर्ष झाले. असं म्हणजे विश्वास बसत नाही की 14 वर्ष कसे गेले. परंतु सुरुवातीचा काळ अतिशय संघर्षमय होता आणि बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये सध्या तो असणारही आहे. परंतु हिंमत सोडायची नाही आहे, जिद्दीनं चिकाटीनं आपल्या कर्तव्य करत राहायचं आहे. आपोआप दिवस बदलतात. बघा आयुष्यामध्ये चढ उतार येणारच, आणि आमच्या आयुष्यामध्ये तर टोकाचे चढ उतार आलेले आहेत. तर सुरुवातीचा कालावधी तुम्ही जर बघितला तर आमचा अतिशय खडतर प्रवास आम्ही केलेला आहे. नोकरी नव्हती, 4 पैसे कमवायची अक्कल नसताना मी लग्नाचा निर्णय घेतला. आणि त्याच्यामध्ये आहे ना वर्षाची खूप फरफड झाली, पण तिनं माझा साथ सोडली नाही तिने कसलीच. ती शिळे तुकडे खाऊन माझ्यासोबत चालली. म्हणजे अक्षरशः ना आम्हाला रूमचं रेंट द्यायला सुद्धा पैसे नव्हते. अशा परिस्थितीतून तिनं साथ दिली. स्वाभिमानानं म्हणजे वडिलाकडं अथवा कुणालाही मदत न मागता आहे ना पायावर उभा राहायचा प्रयत्न केला. आणि आज तुमच्यासमोर ते उदाहरण आहे की बाबा आपण जर संयम ठेवला आणि जिद्द चिकाटीनं जर केलं तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो, चांगलं जीवन जगू शकतो. आणि बघा वाईट वेळामध्ये कोणी कुणाचं नसतं. त्यामुळे आहे ना नवऱ्याने बायकोसाठी आणि बायकोने नवऱ्यासाठी ना खंबीरपणाने वाईट वेळेतही साथ द्यायची. मी म्हणतोय ना ज्यांच्या नशिबी संघर्ष आलाय ना ते नक्कीच काहीतरी बेस्ट करू शकत असतात. त्यांच्यात ती क्षमता असते, त्याच्यामुळं तो संघर्ष आपल्या वाट्याला आलेला असतो असं माझं मत आहे. त्यामुळे आहे ना हार मानायची नाही. आणि त्या पद्धतीनं प्रत्येक वाईट वेळेमध्ये आहे ना मला वर्षाने खूप मानसिक आधार दिला. त्यामुळं इगो थोडासा बाजूला ठेवून आहे ना दोघांनी एकमेकाला जर समजून घेतलं ना तर नक्कीच जीवन खूप सुखकर आहे, खूप आनंदी आहे. तर यावरती बोलेल तेवढं कमी आहे. अक्षरशः म्हणजे डोळ्यात आजही पाणी येतंय त्या गोष्टी आठवल्या तर. ॲनिव्हर्सरी निमित्तानं छानसं एक वडाचं झाड आहे ना आम्ही लावायचा निर्णय घेतला आणि ते जोपासणार पण आहोत. आणि ते पुढे तुम्हाला पाहायला पण मिळणार आहे नेहमी ब्लॉगमध्ये. वाढदिवसाला 14व्या वाढदिवसाच्या दिवशी इथं झाड लावलं होतं. ही एक खूप मोठी आठवण असेल. त्यामुळे आवर्जून आम्ही इकडे येणार. चला या बघून येऊ असं असेल ते. आणि कोल्हापूरमध्ये पाऊस एवढा छान असतो की त्यामुळे काही प्रश्नच नाही. आणि वडाच्या झाडाला आहे ना विशेषतः खूप कमी पाणी लागतं आणि अशी झाडे लावलं तर नक्कीच. आणि हे बघा माझं लेकरू कसं करायला छान व्हेरी गुड. करायला लागले तर म्हटलं की नाही मी करणार, तुम्ही खोदून दिले ना तर मी ती माती सगळी काढणार. म्हणजे खूप आवडतं मला त्याच्या काही गोष्टी त्याला इंटरेस्ट आहे अशा गोष्टींमध्ये. आणि सर्वांनी थोडं जर आपण अशी पर्यावरण जतन करण्याची जर इनिशिएटिव्ह घेतला आहे की नाही
जर आपण सहभाग घेतला तर नक्कीच हे पुढच्या पिढीला वगैरे हे नेचर वगैरे पाहायला मिळेल आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. आणि हे दाखवण्याची बिलकुल गरज नाही, परंतु या गोष्टी अशा आहेत ना की आता एवढे आपले ब्लॉग बघतात, एकाने जरी याच्यातनं घेतलं पॉझिटिव्ह संदेश आणि एक जरी झाड लावलं ना तर या ब्लॉगचं शूटचं सगळं आहे ना सार्थक झालेलं आहे. मोठं समाधान आहे म्हणून करतोय. आणि जर तुम्हाला पटलं तर नक्कीच आहे ना अशा कुठल्याही ऑकेजनच्या निमित्त एखादं रोपटं वगैरे लावलं तर ते नक्कीच फायदेशीर असणार आहे नेचरच्या दृष्टीने. चला बघा बाळानं आमच्या आहे ना एवढं छान खड्डा केलेला आहे. या दिवसामध्ये किती भुसभुशीत आहे बघा माती. कुठलंही प्लांट या दिवसात लावलं तर ते जात नाही बघा. आणि कोल्हापुरातलं वातावरण तर खूप पोषक आहे. मी इथंच आहे. काय करतेय मी? झाड लावतीये. हो ऍक्च्युली कसं माहिती का, लग्नाचा वाढदिवस होता तर म्हटलं की आपण लावूया. म्हणजे चांगला डोक्यात विषय ठेवलाय. तारीख मला गेल्यावर लोक झाडाचे एखादे देतात, ते झाड जर एखादं जोपासून तेवढं वाढवलं तर काय वाईट काय सांगायचं. बरोबर जे आपल्या हातातून होते त्यासाठी काय मोठा खर्च येत नाही. एक नाव राहते आणि वडाचं तर तुम्ही विशेष नाही. ते सांगतोय हे खूप एकदा वाढला की नुसता जीव धरला एक बस. आता ही जवळपास ना 2.5-3 वर्षापूर्वीच आहे. जीव धरला एक बस. ते आम्हाला काय वाटायला लागलं गॅलरी तिची योग्य जागा नाही म्हणून म्हणलं की याला मातीतच पाहिजे, म्हणून आम्ही निर्णय घेतला. बघा श्रेणी किती माती उपसले, मस्त मोठा खड्डा केलेला आहे. छान छान, व्हेरी गुड. बघा लहान मुलं म्हणलं ना तर अनुकरणामधून जास्त गोष्टी शिकत असतात. त्याच्यामुळे आहे ना आपण त्यांच्या सोबत मिक्स होऊन काही गोष्टी उपक्रम जर केले ना तर मुलांना आहे ना असं सांगण्याची गरज पडत नाही, ते आपोआप ॲडॉप्ट करतात चांगल्या गोष्टी. त्याच्यामुळे आहे ना त्याला सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करतो आम्ही नेहमी. घामाला वळाला, घामाला छान व्यवस्थित प्लांट होईल नाही तर व्यवस्थित बसेल ना. वडाचं झाड असल्यामुळे ना त्याला खड्डा पण चांगला असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण चांगला मोठा खड्डा बनवलेला आहे एकदम. तर खूप छान आता त्याची ग्रोथ होईल, एकदम मऊ भुसभुशीत आहे. रोप लावूया. मुळात कसं आहे माहिती का, पर्यावरणाचं संरक्षण आहे ना बघा. आपण म्हणायचं की शासनानेच झाडं लावली पाहिजे, यांनी लावली पाहिजे, त्यांनी लावली पाहिजे. त्यापेक्षा आपली जबाबदारी प्रत्येकानं ओळखून घेणं गरजेचं आहे आणि थोडंसं योगदान देणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. चला एक चांगला इनिशिएटिव्ह. ह्याच्या पुढे पण असेच आपण कामं. सुरुवात एका रोपापासून झालेली आहे. कदाचित जर योग आला तर खूप सारी वडाची झाडं आपण पूर्ण आपल्या गावामध्ये जिथं मिळेल तिथं संधी आपण लावण्याचा प्रयत्न करू. आणि बघा लग्न ही एक अशी गोष्ट आहे ना बघा, तर ते आपल्या पार्टनरला रिस्पेक्ट खूप महत्त्वाचं आहे. ते घरकाम करणारी जरी आपली पत्नी असेल तर तिलाही रिस्पेक्ट मिळालाच पाहिजे. जॉब करणारा व्यक्ती असेल म्हणजे दोघं समान आहेत आणि ते रिस्पेक्ट नात्यामध्ये असला पाहिजे. मीही तिच्या कामाची रिस्पेक्ट करतो, तीही माझ्या कामाची रिस्पेक्ट करते. आणि जिथं रिस्पेक्ट असेल ना तर तिथं नातं खूप गोड असतं आणि अडचणी चिडचिड वगैरे चालत राहते. तो आयुष्याचा भाग आहे. काढ बा ते. ज्यावेळी लग्न केलं त्यावेळेस बरेच जण म्हणून बसले होते की आता हा संपला, अथवा वर्षाच्या बाबतीतही आम्ही दोघंही संपलो असं बरेच जण म्हणले. कारण मी सुरुवातीला म्हणलं त्याप्रमाणे 1 रुपयाचंही कमवण्याची अक्कल नव्हती, शैक्षणिक अवस्था होती आणि त्यावेळेस आम्ही लग्नाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आहे ना आम्ही दोघंही नेहमी सांगतोय बाबा आपण आपल्या पायावर उभा राहिल्याशिवाय लग्न करू नका. ती मुलगा असेल अथवा मुलगी असेल. आणि पालकांचं ऐका. पालक जे सांगतात ते आपल्या भविष्यासाठी सांगतात, आपला खूप विचार करून सांगतात. त्याच्यामुळे ना हे आवर्जून आम्ही या गोष्टी आमच्या ब्लॉगमधून वगैरे आमच्या अनुभवातून सांगतो. ते कशानं करावं हे अशा दाखवायचं चालू आहे. आणि अजून एक गोष्ट, आता तर आपण इथं मस्त असं वडाचं झाड लावलंय, थोडा वेळ इथं बसलो. आज खूप मोठा पाऊस येणार आहे कारण का गरम व्हायलाय. आणि सकाळी एक लॉट झालेला तसा, सकाळी खूप मोठा येऊन गेलाय, मध्ये थोडस ऊन पडलेलं, तेवढ्यात आम्ही आलोय. अजून येईल एवढा असं हे व्हायलंय, बाळ तर पूर्ण ओलं झालंय. आणि अजून इथे एक गोष्ट स्त्रीने ऑब्झर्व केली आणि आम्ही नुसतं बडबड बडबड करत असतोय बरं का. एक काय ते काय, आजचे काय त्याचे काय, आया हे दे दादा हे काय असं.
ते सुरूच असतं आमचं. तर दादाला काहीतरी स्पेशल दिसलंय आणि त्या आजीला त्यांनी दाखवलं. आजी इतकी सरप्राईज झाली. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा असं झाड बघितलंय म्हणजे ऍक्च्युली ते लाजाळूचं झाड आहे आणि ते असं टच केलं की ते स्वतःला भेटून घेत. तर आई इतकी ते तिची एक्साइटमेंट बापरे असं कसं काय बापरे असं म्हणत होती की ते सगळे तेच लाजाळूचे सगळीकडे येते सगळीकडे येतं. श्री इकडे मस्त त्याला हात लावतोय. म्हणजे बाळा तुम्हाला शिकवलंय ना EVS मध्ये म्हणजे प्लांटला सुद्धा संवेदना असतात, झाडाला संवेदना. अरे किती छान वाटायला अरे फुकलं तरी तो काही फुकलं तरी नवलाय बाबा. हे खी भीतीच आहे फुकाच त्याला. अरे खरंच की हे लाजाळूच आहे. ते बघा उपटतेची मुळी चांगली आहे फक्त. हे काय आई शपथ कुठेही टच केलं तर हे होत लगेच ते ना मिटून घेते. निसर्गाची हे बघा बघा आता हे बघा. चला तर चला आलोय आम्ही घरी. आता हे आईला आणि श्रीला घेऊन येतील. ते दोघं तिथं गार्डन मध्ये. आई म्हटली मी थोडेसे राऊंड मारते, 1-2 चालता येते का बघूया. तिथल्या तिथं जरी तिने थोडा वॉक केला ना तरी बरं होईल. पाय दुखतात मान्य आहे पण थोडस प्रयत्न पण करायला पाहिजे. सो आज तिला इंट्रोड्यूस पण केलं त्या निमित्ताने ग्राउंड कुठे आहे कसं काय ते. डेली चल म्हणते मी पण ती येत नाही. सो चला असं हळूहळू म्हणजे तिला थोडासा कॉन्फिडन्स यायला लागला की हळूहळू चालेल ती. तर आता मी चेंज करते कारण हे सगळं जे आहे ना ते बाळासाठी खूप अवघड आहे. कारण तिला कुठेतरी टोचायला नको वगैरे म्हणून मी तशी तर प्लेन घातली आहे साडी. समजलं का कुठं गेलो होतो आम्ही पार्टीला एवढं नटून थटून. तर चला आता मी त्यांना घेऊन येतो नंतर बाकीच्या गोष्टी आपण. आणि चेंज करते मी म्हणजे बाळाला पण मला हे करायचं आहे आणि ते आल्यानंतर मग पुढे काय असेल काय नाही हे सुद्धा थोड्या वेळाने पाहाल तुम्ही. थोडस एन्जॉय पण करायचंय. असं नाही की फक्त एक ते एकच, थोडस वेगळ्या वेळी जाऊया आपण. तर बघू क्लास वगैरे सगळं झाल्यानंतर जर ते प्लॅनिंग आहे. जर एक्झिक्यूट झालं पाऊस नाही आला तर ते पॉसिबल आहे त्यामुळे आता सांगत नाहीये. पण चला आता आवडते मी पटकन. मोठा पाऊस आलाय तिकडे आणि जे सुकलेले कपडे ते खुर्चीत टाकलेत मी आणि बाकी जे आपलं रॅक आहे ना कपड्यांचं ते तिकडच्या रूम मध्ये ठेवलंय. आता झालंय असं की पाऊस जसा वाढतोय तसं हिला आवाजाने भीती वाटायली. अशी मिठी मारते आणि रडायला लागली आहे. ए दादा थोडा आमच्याशी खेळणार आहे. अशी भीती वाटायली आम्हाला पावसाची. भीती वाटली तुला? असं झालं भीती वाटली भीती वाटली. हसली 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 हसली. भीती वाटली होती तुला? तर कसा वाटला आजचा छोटासा व्लॉग तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हे जे काही आम्ही निर्णय घेतला आणि छोटंसं काम करायचा प्रयत्न केला तरी कसं आहे कुणी पॉझिटिव्हली घेईल कुणी निगेटिव्हली घेईल पण आमचा उद्देश प्रामाणिक होता हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ना शक्य झालं तर या गोष्टी तुम्ही पण एक्झिक्यूट करा तर खूप मोठं समाधान याच्यामध्ये मिळतं. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.